श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकत आहात रेडिओ मराठी तरंग. रेडिओ मराठी तरंगच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त श्रोत्यांच्या शुभेच्छा संदेशावर आधारित कार्यक्रमाचा पहिला भाग आपण नुकताच ऐकला. आज सादर करीत आहोत या कार्यक्रमाचा भाग दुसरा. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मुलाखतीचा उर्वरित भाग आणि रसिक श्रोत्यांनी पाठवलेले शुभेच्छा संदेश आणि मनोगत. चला तर ऐकूया भाग दुसरा. आपण आज गप्पा मारत आहोत ॲडव्होकेट किशोर कुलकर्णी यांच्याशी. सर, आपण रेडिओवर जी माहिती देतो, गड किल्ले किंवा नाट्यवाचन किंवा अभिवाचन कसलं, तर हे प्रत्यक्षात लिहिलेले असतं का ऑडिओ केलेली असते, म्हणजे ह्याच्यामध्ये काय असतं? आता गडाची माहिती आहे तर ते आशुतोष बापट हे गडप्रेमी आणि इतिहासप्रेमी आहेत ओके पुण्याचे. ओके त्यांचा स्वतःचा फार चांगला अभ्यास आहे आणि त्यांनी आपल्या शिवाजी महाराजांच्या गडाविषयीची एक साधारण मालिका केली होती. बर. फार सुंदर पद्धतीने त्यांनी ते विवेचन केलं होतं. अच्छा. मी त्यांनाही विनंती संपर्क केला आणि म्हणते अहो तुम्ही इतकं सुंदर दिले हे आमच्या रेडिओसाठी किंवा काय, तर त्याने सांगितलं अहो जरूर घ्या, हे सर्व शिवप्रेमीने ऐकण्यासारखंच आहे. म्हणजे शिवाजी महाराज ज्या ज्या गडावरती गेले महाराष्ट्रातल्या त्या सगळ्यांची त्यांनी माहिती दिली होती आणि तो वर्षभर उपक्रम त्यांनी चालू ठेवला होता. कारण ते ऐकताना असं वाटतं की आपण त्या पायऱ्या चढतोच आहोत, आपण तिथे गेलोच आहोत, म्हणजे इथपर्यंत ते खरं वाटावं असं ते वाचन पण होतं आणि ते लिखाण पण होतं. हो, अगदी फार सुंदर लिहिलंय त्यांनी. त्याचं जे सादरीकरण केलंय ते पण छान केलेलं आहे. ते पण खूप छान आहे. त्यामुळे आपल्याला अशी उत्सुकता वाटते की अरे आपणही जाऊन यावं त्या भागामध्ये, हा, आपणही जायला ते बघून पाहिजे यावं. असंच वाटतं हो, सेम. हो. परवाच एक सर प्रसंग सांगते. चिंचवडला मोरया गोसावींचं मोठं मंदिर आहे आणि हो. तिथे रोज संगीत सभा असते. तर हो. तिथे दिग्गज गाणारे आहेत आणि त्यांच्यामधले एक माझ्या ओळखीचे साने म्हणून. तर त्यांना आम्ही हे रेडिओची लिंक दिली होती आणि त्यांनी मला तिथे गेल्यावरच दाखवले की हा तुमचा रेडिओ आहे का. म्हटलं हो सर. त्याच्यानंतर त्यांनी त्याच्यातली गाणी त्यांच्या मोबाईलला त्यांनी रेकॉर्ड करून घेतली होती आणि मला म्हणले हा जो तुमचं म्हणजे तिथे स्पीकर एवढा क्लिअर आहे तेवढं बाकी ठिकाणी मला ऐकायला मिळालं नाही, तर तुमच्या सरांना अभिनंदन सांगा. त्यामुळे त्या दिग्गज संगीत सभेकडून आपल्याला आलेलं हे पहिलं अभिनंदन. वा वा, धन्यवाद धन्यवाद. तर ह्याच्या मागचं काही वेगळं कारण आहे का की त्यांचं म्हणजे अगदी आवाज पण क्लिअर व्हावे किंवा काय, ह्याच्यासाठी काही वेगळं टेक्निक वापरता का? ही सगळी उच्च तंत्रज्ञानाची कमाल आहे. हा ओके. चांगलं तंत्रज्ञान वापरलं गेलं आहे. हा आमच्या रेडिओसाठी वापरताना आता जगामध्ये जे उत्तम तंत्रज्ञान आहे तेच मी वापरायला घेतलेलं आहे अच्छा. आणि त्यामुळे हे सुस्पष्ट, स्वच्छ आणि चांगलं त्याच्यामधून ऐकू येतं. कोविड काळामध्ये लोकांच्या हातात सतत मोबाईल होत त्यामुळे काही ना काही लोक सर्च करत होती, ऐकत होती आणि तेव्हा आपलं रेडिओ नक्कीच सुरुवातीला का होईना सुरुवातीपासून तो ऐकत गेला. मला एक आमच्या कोल्हापूरच्या श्रोत्याचा मध्ये फोन आला, म्हणजे कोविड संपल्यानंतर. तर त्यांनी मला आमच्या रेडिओला धन्यवाद दिले की मी कोविड मुळे आयसीयू मध्ये होतो बापरे. आणि त्या काळामध्ये आपले रेडिओ ऐकतच मी बरा झालो आणि त्यामुळे आपल्या रेडिओचे अत्यंत आभार आहेत असं त्यांनी मला कळवलं होतं. अरे मी म्हटलं फार मोठं, औषधापेक्षाही खूप मोठं काम रेडिओने केलेलं आहे असं त्यांनी मला सांगितलं. मला खूप आनंद झाला. म्हटलं अरे यासाठीच तर रेडिओ केला होता आणि त्याचं चीज झालं असं वाटलं. तेच तर, ह्यालाच प्रतिसाद म्हणतात. म्हणजे लोक प्रतिसाद देतात आणि आपण चांगलं काम करतो, यापेक्षा मोठं कुठलं काम नाही. मंडळी, आपण ऐकत आहात मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग. आज आपण ॲडव्होकेट किशोर कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारत आहोत. सर, तुमचे आभार मी मानणार नाहीये, पण एक आनंद मात्र मला झाला की जसं अयोध्येला बोलवणं आल्यावरती लोकांना आनंद होतो, तसं मला आनंद झाला की तुमची मुलाखत मी घेऊ शकली. तर याबद्दल मलाही तुम्ही संधी दिली आणि खूप खूप आभार. शेवटी हा शब्द येतोच, खूप खूप आभार. पण तुम्हाला कसं वाटलं मुलाखत देताना? तुम्ही आता सेलिब्रिटी मुलाखतकार झालेले आहात. विविध उच्च पदस्थांच्या मुलाखती घेता आहात आणि त्या अत्यंत चांगल्या पद्धतीने घेता आहात. आमच्यासारख्या छोट्या रेडिओसाठी सुद्धा वेळ देऊन तुम्ही मुलाखत घेतली याचंही मला अप्रूप आहे आणि आनंद वाटला. धन्यवाद सर, तुम्ही वेळ दिला आणि या आपल्या मराठी तरंग रेडिओला मराठीमध्ये छान मुलाखत दिली. माझ्याकडनं एखादा शब्द इंग्लिश गेला असेल, पण तुमच्याकडनं बहुतेक वेळा तो नाही आला.
नाही, चुकून झालं असेल. शक्यतो प्रयास असतो मराठी बोलावं हो आणि मराठी चांगलं बोलावं हाच प्रयास असतो. पण बोलता बोलता होतं पण कदाचित. खरंय. इंग्रजी शब्द एखादा जातो पण असंही नाही. शक्यतो मी तो टाळायला बघतो. हा. नाही असं नाही. असू दे. छान मुलाखत आपण घेतलेली आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मंडळी. ऐकत राहा आमचा मराठी गाण्यांचा रेडिओ मराठी तरंग. श्रोते हो, रेडिओची सुरुवात झाल्यानंतर श्रोत्यांना रेडिओच्या कार्यक्रमाची माहिती आणि रूपरेषा समजावी या उद्देशानं marathiterang.com ही वेबसाईट सुरू केली. यामुळे श्रोत्यांशी संपर्क करणं आणि त्यांना कार्यक्रमाची माहिती देणं सोपं झालं. आपली आवड आपकी पसंद या कार्यक्रमाकरता सोपं जावं म्हणून व्हॉट्सअप ग्रुप स्थापन केला. यामुळं आपल्या आवडीचं गाणं कळवायला तसेच कार्यक्रमाविषयी प्रतिक्रिया द्यायला श्रोत्यांनाही सोपं झालं. श्रोते हो, रेडिओ मराठी तरंगवर विविध कार्यक्रमांचं आयोजन करायला सुरुवात झाली. तसं त्यामध्ये अनेक लोकांचा सहभाग होऊ लागला. यामध्ये प्रमुख होते श्री मिलिंद श्रीखंडे. मूळचे कराडचे परंतु आता पुण्यामध्ये स्थायिक असलेले मिलिंद श्रीखंडे हे अतिशय उत्तम लेखक आहेत. संगीत आणि गाण्यावर त्यांनी विपुल लेखन केलेलं आहे. आपल्या रेडिओ मराठी तरंगसाठी त्यांनी अनेक कार्यक्रम करून दिलेले आहेत. यामध्ये किशोर कुमार, मन्ना डे, SD बर्मन, दशरथ पुजारी, त्यानंतर लता मंगेशकर म्हणजे आनंदघन, पिंजरा या चित्रपटाला 50 वर्ष पूर्ण झाली या निमित्तानं पिंजरामधील गाणी, श्रीनिवास खळे यांची गाणी असे अनेक विविध कार्यक्रम त्यांनी दिलेले आहेत. पाहूया रेडिओ मराठी तरंगच्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त त्यांना काय म्हणायचं आहे ते. नमस्कार, मी पुण्याहून मिलिंद श्रीखंडे बोलतोय. आपल्या ऑनलाईन रेडिओ मराठी तरंगला वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा. विविध रेडिओंच्या भाऊगर्दीत मराठी तरंग हा ऑनलाईन रेडिओ स्वतंत्र अस्तित्व घेऊन उभा आहे आणि अल्पावधीतील या रेडिओची कामगिरी निश्चितच वाखाणण्याजोगीच आहे. नाट्यगीतं, चित्रपट संगीत, भावसंगीत, भक्तिगीतं, शास्त्रीय संगीत, लोकसंगीत, निरूपण, स्तोत्र, संस्कारपाठ, मनाचे श्लोक अशा दर्जेदार वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचं प्रसारण आपल्या मराठी तरंग या रेडिओवरनं होतं. होतकरू तरुणांसह आमच्यासारख्या श्रोत्यांना देखील मराठी तरंगनं रेडिओवरून कार्यक्रम सादर करण्याची संधी दिली आहे. त्यामुळं आमचा देखील आत्मविश्वास दुणावला आहे. यासाठी मराठी रेडिओला मी खास धन्यवाद देतो. ज्येष्ठ नागरिक, रुग्ण व नेत्रहीनांसाठी मराठी तरंग हा रेडिओ म्हणजे वरदानच आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून 24 तास जगभरात सर्वत्र कुठूनही ऐकण्याची सोय झाली. सर्वसामान्यांच्या आकांक्षाशी नातं जोडलेल्या ऑनलाईन रेडिओ मराठी तरंगला आणि या रेडिओचे सुजाण आणि रसिकांचे जाण असणारे संचालक श्री किशोर कुलकर्णी सरांना वर्धापन दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा अगदी मनापासून. धन्यवाद. श्रोते हो, आता ऐकूया काही श्रोत्यांच्या प्रतिक्रिया आणि शुभेच्छा संदेश. श्रोते हो, तुमच्या परिचयाचं एक नाव म्हणजे शशिकांत डी कांबळे. आमच्या शेजारी गावात असलेले शशिकांत डी कांबळे विविध रेडिओवर फरमाईश पाठवणे हा एक त्यांचा छंद आहे. तर ऐकूया शशिकांत डी कांबळे यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश. नमस्कार अल्ताफ सर, नमस्कार कुलकर्णी सर आणि नमस्कार नाळापुरे काका. रेडिओ मराठी तरंग आज आपल्याला
3 वर्ष आतुनात साथ देत आहे. आपल्यासाठी भरपूर असं कार्यक्रम देतात. स्वर संदेश, आपली आवड आपकी पसंद, परत प्रजासत्ताक दिन असू दे किंवा 15 ऑगस्ट असू दे, या कार्यक्रमातून देशभक्तीपर गीतही ऐकायला मिळतात. खरोखरच अतोनात प्रयत्नातून हा कार्यक्रम त्यांनी आपल्यासाठी श्रोत्यांसाठी सादर करतात. आणि त्यांचा हा रेडिओ मराठी तरंगचा 3रा वर्धापन दिनानिमित्त मी कोटी कोटी शुभेच्छा देतो. श्रोते हो, अनेक श्रोते मित्रांच्या मध्ये एक वेगळं असणारं नाव म्हणजे वासुदेवराव बोदवडे. अतिशय संगीतप्रेमी आणि रेडिओप्रेमी. विविध गाण्यांची फरमाईश नेहमी ते करत असतात. बुलढाणा जिल्ह्यातील वासुदेव बोदवडे यांचा संदेश आता आपण ऐकणार आहोत. नमस्कार, मी वासुदेव बोदवडे, वडगावडिघी, तालुका नांदुरा, जिल्हा बुलढाणा. सर्वप्रथम रेडिओ मराठी तरंगला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा आमच्या चातक रेडिओ श्रोता संघाकडून. आपल्या रेडिओ मराठी तरंग वाहिनीला आज 3 वर्ष पूर्ण झाल्याचं पाहून अतिशय हर्ष होत आहे. मन अत्यानंदानं अक्षरशः भरून येत आहे आणि आजवरचा खडतर प्रवास करून लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर आरूढ झालेल्या या लाडक्या वाहिनीचा सार्थ अभिमान वाटत आहे. यामागे असणारे सर किशोरजी कुलकर्णी यांचे अथक परिश्रम विसरता येणार नाहीत. या कार्यात त्यांना विशेष सहकार्य करणारे आमचे लाडके निवेदक अल्ताफ हुजरे आणि उमेशचंद्र नाळापुरे यांचा देखील तितकाच मोलाचा वाटा आहे. मराठी रेडिओ तरंगवरील कार्यक्रम मनोरंजक तर असतातच, परंतु मौलिक माहितीचं भांडार खुलं करून आदर्श जीवनाची पाऊलवाट दाखवणारे हे कार्यक्रम खूपच मार्गदर्शक असतात आणि एक प्रकारे जणू पर्वणीच असते ही आम्हा रसिकांसाठी. असो, आम्हा रसिकांच्या मनामनात आदर, आपुलकी, जिव्हाळा आणि प्रेम असणाऱ्या रेडिओ मराठी तरंग वाहिनीची ही यशस्वी वाटचाल भविष्यातही अशीच लोकप्रिय होत राहो हीच सदिच्छा आणि पुन्हा एकदा वर्धापन दिनाच्या मनोभावे शुभेच्छा, मनपूर्वक शुभेच्छा. लातूर परिसरामध्ये उस्मान शेख फौजीभाई हे फौजी सेवेतून सेवानिवृत्त झालेले आहेत. रेडिओ सिलोनपासून ते विविध भारतीपर्यंत अनेक ठिकाणी त्यांनी आपल्या फरमाईशी पाठवलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना उस्मान शेख फरमाईशी फौजीभाई असं म्हटलं जातं. ऐकूया त्यांनी पाठवलेला रेडिओ मराठी तरंगसाठीचा खास संदेश. गांव हिप्परसोगा, जिला लातूर से उस्मान शेख फौजी बात कर रहा हूँ. सबसे पहले तो आज बहुत ही खुशी का दिन है, क्योंकि आज ही के दिन 26 जनवरी को अपने मराठी रेडियो तरंग की स्थापना हो गई और अपना रेडियो मराठी तरंग आज 3 साल पूरा करने जा रहा है. इस अवसर पर मैं रेडियो तरंग के किशोर कुलकर्णी सर, अल्ताफ सर को फौजी परिवार की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. और साथ में दूसरी खुशी की बात, आज ही अपना 26 जनवरी 75वां साल 26 जनवरी मना रहा है. इस अवसर पर मैं किशोर कुलकर्णी सर, अल्ताफ सर और तमाम रेडियो तरंग सुनने वाले श्रोता भाई बहनों को मेरी ओर से और फौजी परिवार की ओर से बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं. साथ में इतना कहना चाहूँगा कि रेडियो तरंग की हर चीज़ हर पन मौला होते जा रही है. चाहे शोर संदेश हो, चाहे आपली आवड हो, चाहे तरंग के सितारे हो, तरंग के कलाकार हो, यह कार्यक्रम बहुत ही बढ़िया होते जा रहा है. किशोर कुलकर्णी सर से मैं फिर से अनुरोध करता हूं कि
अभी तक जितने रेडियो तरंग ने हमें 3 साल में जो जो कार्यक्रम दिए हैं, उसी इसी तरह 2024 में भी बढ़िया से बढ़िया कार्यक्रम हमें देने की कोशिश करें। अल्ताफ सर का निवेदन तो हर कार्यक्रम की जान है। जान जान ही जान में डालकर अल्ताफ सर बहुत ही बढ़िया निवेदन कर रहे हैं। और सभी श्रोताओं से गुजारिश है कि रेडियो तरंग है तो समझो रेडियो तरंग ही है। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद। आता आपण ऐकणार आहोत एका छोट्या मुलाचा संदेश. हा आहे सबाहत अल्ताफ हुजरी. यानंही त्याच्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून अतिशय सुंदर असा संदेश पाठवलेला आहे. सबाहत अल्ताफ हुजरे जे तेहतून बोलत आहे. रेडिओ मराठी तरंगला 3रे वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, आताचं छत्रपती संभाजीनगर म्हणजे औरंगाबाद या जिल्ह्यात असणारे आप्पासाहेब जाधव यांचीही नेहमी अशी काही विशेष फरमाईश असते. आता ऐकूया त्यांनी पाठवलेला शुभेच्छा संदेश. नमस्कार, मी इंगळे गल्ली, तालुका वैजापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथून आप्पासाहेब जाधव. रेडिओ मराठी तरंगच्या 3ऱ्या वर्धापना दिनानिमित्त सर्व रेडिओ मराठी तरंगच्या टीमला अर्थात किशोर कुलकर्णी सर, आपल्या आवाजाने श्रोत्यांना भारावून टाकणाऱ्या RJ अल्ताफ सरांना व सर्व रेडिओ तरंगच्या श्रोत्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. रेडिओ मराठी तरंगबद्दल जेवढे बोलू तेवढे थोडेच आहे. आपल्या रेडिओ तरंगला शुभेच्छा देताना अतिशय आनंद होत आहे. कारण रेडिओ मराठी तरंगवर दर्जेदार व बहारदार कार्यक्रमांची रेलचल श्रोत्यांना समर्पित केली जाते. त्यात प्रामुख्याने आपली आवड, तरंगचे सितारे, तरंगचे कलाकार, स्वरसंदेश अशा एक ना अनेक कार्यक्रमातून नेहमीच रेडिओ तरंगने श्रोत्यांना मनोरंजन दिलं आहे. अगदी व दिवसभराच्या थकव्यातून सायंकाळी जेव्हा रेडिओ तरंगचे कार्यक्रम ऐकतो तेव्हा मात्र थकवा कुठला कुठे निघून जातो. इंटरनेटच्या आजच्या जगातही रेडिओने विविधरंगी दर्जेदार कार्यक्रम आम्हा श्रोत्यांना अनमोल स्वरूपाची भेट देऊन आम्हाला आनंदित केले. त्याबद्दल रेडिओ मराठी तरंगचे खूप खूप धन्यवाद व 3ऱ्या वर्धापना दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तन का दर्द हो या मन का पेन, हर मर्ज की दवा है रेडिओ मराठी तरंग. धन्यवाद सरजी. श्रोते हो, रेडिओ मराठी तरंगला ज्या विविध ठिकाणाहून नेहमी मराठी आणि हिंदी गाण्यासाठी फरमाईशी येत असतात, त्यामध्ये PS न्हावकर, सुरेश दसमले, सुधाकर पाटील आणि शत्रुघ्न दाढे या सर्वांनी आपल्या रेडिओसाठी विशेष असे संदेश पाठवलेले आहेत. ऐकूया त्यांचे संदेश. आदरणीय किशोर कुलकर्णी सर, सप्रेम नमस्कार. मी नळेश्वर नगर नरवेल, जिल्हा बुलढाणा येथून PS न्हावकर. सर, आज रेडिओ तरंग 3रा वर्धापन दिन साजरा करत आहे. त्या निमित्तानं रेडिओ तरंगला मनापासून लक्ष हार्दिक शुभेच्छा. 3 वर्ष कसे निघून गेले हे आम्हा श्रोत्यांना समजले पण नाही सर. मी सुरुवातीला मराठी तरंगचे कार्यक्रम ऐकले,
एकदम छान वाटले. आता मला तरंगचे कार्यक्रम ऐकायला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले सर. कार्यक्रम फार उद्बोधक, मार्गदर्शक आणि ज्ञानवर्धक वाटतात आणि त्यात आमच्या श्रोत्यांसाठी मनोरंजन तर आहेच. कार्यक्रम म्हणजे आपली आवड, आपकी पसंद, स्वर संदेश, तरंगचे कलाकार हे मनाला स्पर्शून जातात. त्यात आमचे लाडके आरजे अल्ताफ हुजरे सरजी, नाळापुरे सरजी यांनी आम्हा श्रोत्यांना एकजूट केले. सर्व मित्र आतुरतेने कार्यक्रमाची वाट पाहत असतात. वेळ कसा निघून जातो हे पण लक्षात समजत नाही आणि आठवत नाही. धन्यवाद. माझे सर्वात आवडीचे चॅनल म्हणजे मराठी तरंग. पुन्हा एकदा मराठी तरंगला वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद सर. थँक्यू. श्रीमान अल्ताफ सर, श्रीमान किशोर कुलकर्णी सर, आपणा सर सर्वांना सर मराठी तरंग निमित्त खूप शुभेच्छा. आपण 3ऱ्या वर्धापन दिन साजरा केलेला आहे आणि नवीन वर्षामध्ये नवीन कार्यक्रमासह आपण विविध कार्यक्रमांचं नियोजन करून सर्व श्रोत्यांना जास्तीत जास्त श्रोत्यांना एकत्रित करण्याचं काम आणि करताल ही अपेक्षा करतोय. जास्तीत जास्त प्रगती आपल्या केंद्राची व्हावी ही शुभेच्छा सर. धन्यवाद सर्वांना. नमस्कार. मी रेडिओ श्रोता सुधाकर पाटील, लतादीदी रेडिओ श्रोता संघ, सुळे, तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर. रेडिओ तरंगच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ तरंगला लाख लाख शुभेच्छा. श्री किशोर कुलकर्णी सरांनी 26 जानेवारी 2021 रोजी रेडिओ तरंगच्या माध्यमातून एक रोपटे लावले आणि आता त्याचे एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे. आम्हा रेडिओ रसिक श्रोत्यांना तरंगमुळे मराठी जुनी नवी गीतांचा अनमोल खजिना ऐकावयास मिळत आहे. तसेच तरंगचे कलाकार, तरंग के सितारे, आपली आवड, आपकी पसंद हे कार्यक्रम रसिक श्रोत्यांच्या भरभरून मिळणाऱ्या प्रतिसादामुळे अतिशय दर्जेदार होत आहे. रेडिओ तरंग टीमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. रेडिओ मराठी तरंगच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त रेडिओ तरंग श्रोत्यांच्या मनामध्ये घर करून श्रोत्यांच्या मनपसंत गीतांचा प्रत्येक कार्यक्रम हा श्रोत्यांच्या आवडी आणि निवडीप्रमाणे असून त्यासाठी अथक प्रयत्न करणारे आमचे किशोर कुलकर्णी सर, अल्ताफ हुजरे सर आणि उमेश नाळापुरे सर यांच्यासह संपूर्ण रेडिओ तरंगच्या टीमला 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त म्हैसवाडी तालुका मलकापूर, जिल्हा बुलढाणा येथून शत्रुघ्न धाडे, वकील वाल्मिक धाडे, नीनाजी धाडे, स्वप्नील धाडे आणि अजय खिरोडकर संपूर्ण धाडे परिवारातर्फे हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रोते हो, मराठी तरंगच्या 3ऱ्या वर्धापन दिनानिमित्त अनेक श्रोत्यांनी आपल्या शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. यामध्ये मारुती भोसले होर्टीकर, अशोक यमुनवाड, राजेंद्र पार्टे, अनिल वाघवेकर, नंदकिशोर घटे, अमोल इंगळे, राधाकिसन भिसे, तुकाराम कांबळे, राजाराम माने, शिवाजी जगताप, तुळशीराम शिंपले पाटील, निवृत्ती आडोकार, सय्यद जलालभाई किल्ले धारूर, गौतम रायबोले अमरावती, श्रीकृष्ण बाठे, प्रमोद बगाडे, संजय पाटील, दीपक चव्हाण, विजय सुरळकर आणि गंगाधर येमेकर. सर्व श्रोत्यांना रेडिओ मराठी तरंगतर्फे खूप खूप धन्यवाद.
श्रोते हो, सर्वांचीच नावं या ठिकाणी नमूद करणं अशक्य आहे. ज्या ज्या श्रोत्यांनी शुभेच्छा संदेश पाठवले आहेत या सर्वांचे मनःपूर्वक आभार. श्रोते हो, रेडिओ मराठी तरंगवर आपणा सर्वांचं खूप खूप प्रेम आणि स्नेह लाभलेला आहे. तो असाच कायम राहावा आणि नित्य वाढत राहावा ही विनंती. याबरोबरच आजचा हा श्रोत्यांच्या शुभेच्छा संदेशावर आधारित कार्यक्रम संपला.